नाही 2 मिनिट थांबा, तुमचा बोलायचा संबंधच नाही काही. 2 मिनिट थांबा. नाही ऐका ना, आम्ही काय संबंध इथं. त्या दिवशी पण तुम्ही काय येऊन बोलले, माझी गाडी तर का रोखली मग सांगा. माझी गाडी रोखली का? पाईपलाईन कोणची होती? पाईपलाईन ग्रामपंचायतची होती. ग्रामपंचायतची होती. आम्ही या गावचे नाही का? आम्ही या गावचे नाही का? मला सांगा शिवाजी, आम्ही गावचे नाही का? माझी मालाची गाडी का रोखली? माझी मालाची गाडी का रोखली? माझी मालाची गाडी का रोखली? कशासाठी रोखली? मला विचार कशासाठी रोखली माझी मालाची गाडी? पाणी नाही ना, ते ग्रामपंचायत विषय होता, माझा विषय होता. गाडीने जर फुटली पाईपलाईन काढून द्यायला पाहिजे. काढून दिली नाही का? आता होईल 10 मिनिटात होईल. त्याचा विषय येतो. काय म्हणले ते क्रॉस करून घ्यायचं, लाईन क्रॉस करून घ्यायची म्हणजे. त्या दिवशी आम्हाला सांगितलं गाडी घेऊन गाडी निघत गुढीच बोलला. हा गाडी निघली हा शिया द्यायला लागलाय. वरून दमदाटा कर म्हणतो, वर या हात पाय तोडी दो. निर्णय देऊ नका, चुकीचा निर्णय देऊ नका. कसं आहे, सगळ्यांना आपल्याला एकत्र यायचंय. काही कुठे कोणी जाणार नाही. चुकीचा निर्णय देऊ नका. शिवाजी तुझा पोरा डायरेक्ट म्हणतो तुमचा संबंध नाही. आम्ही ग्रामस्थ नाही का या गावचे? तुमची ग्रामपंचायत आमचे या गावचे ग्रामस्थ नाही का? आम्हाला बोलावलं म्हणून आलो का? आम्ही अचानक आलो इथं. बोलू शकतात ते स्थानिक ग्रामस्थ आहे त्याने आम्हाला, हा जर तुमचा वाद चाललाय, आम्ही मिटवायला आलो का वाढवायला आलो? आम्ही तुझ्या बरोबर बोलणं कसं येते? डायरेक्ट तुमचा संबंध नाही. आम्हाला तुमचं क्षेत्र घ्यायचे का? आम्हाला क्षेत्र घ्यायचे का? बांध कोणी घातलं? हे करून घ्या. पूर्वीपासून चालू होता का बंद? रस्ता कोणी केला? विषय फक्त हो. मग तुम्हाला आता माहिती नाही, तुम्हाला आता माहिती. त्यामुळे तुम्ही सामंजस्य नाही घ्या. मांडणी केली काही फायदा. आम्ही वाढणं करतेच नाही. आम्ही जे सगळे लोक म्हणतील जी टाकरा कधी कोणत्या सांगा बांधल्यात का? मग आम्ही कशाला बांधू? आम्ही आमचं जे आहे तसं चालू. दमदाट्या कोणीच केले नाही कोणाला. विषय फक्त काय झालाय, ग्रामपंचायत पाय फुटलाय. काय आपण केलेलं तरी पाहिजे. जोडायचं का नाही? ते काय बोलले तू सांग. आता सविस्तर सांग, तू सविस्तर सांग. आपण काय बोललो? एका दिवशी हाय असं जोडायचं का नाही जोडायचं? काही नव्हतं का जोडायला? दोन्ही टँक आहेत ना, एक टँक चांगली होती, एक टँक पार तुटून गेलेली. काही तुटलेलं नाही. ती दाखवा इथं वाटले असं काही नाही. दाखवा इथं प्रत्यक्ष आहे, दाखवायला ती प्रत्यक्ष दाखवायला आहे ते. ऐक ना, आणि आपल्याकडे नवीन पण आहे, नवीन पण आवाज झाला नवीन पण आहे, नवीन पण आहे, नवीन पण आपण आणलंय. असं काही नाही. त्या दिवशी जर त्यांचं जर ते लिकेज काढून दिलं आपल्याला नवीन पण आणलेलं आहे, असं काही नाही. तुला रोज फोन करतोय लिकेज काढलं का नाही? पण लिकेज आपण काढलेलं ना, असं नाही ना. लिकेज काढलेलं दोन घरांना पाणी बघ ना, कनेक्शनला पाणी. ऐका ना, मी काय म्हणतोय, पण आपण ते प्लॅन आणलेलं सगळं. फक्त ते काय म्हणलं चालू म्हणजे त्यांची मागणी काय होती का? आमचं फक्त पिण्याचं पाणी चालू कर. दुसरी मागणी नव्हती. 2 मिनिटं स्वीकार केली म्हणून त्यांनी जल्दी लावली. त्यांनी मला ज्याला मला बोलून घेतलं, इथे गाव असं झालं, आमची पाईपलाईन पिण्याची तुटली, उद्या पूजा आहे.
आणि हा शिबिका करतोय. मग त्याला काय सांगितलं की हे पाईपलाईन सोडून असं वादविवाद आल्यावर रस्ता होतच नाही. पाईपलाईन त्यांनी चालू झाली म्हणजे त्यांचा वाद मिटला होता. मग त्यांच्या हातीपुढे त्यांनी दगड लावले. आता वाद आला कुठे तुमचा त्यांनी पाहिजे जोडलीच नाही. मग तो सर्वे बांध त्या सर्वे बांधले सरपंच होते आम्ही होतो त्यांचे आपला काय नव्हतं ते सदस्य होते. आम्ही सगळ्यांनी एक निर्णय केला का उद्या सकाळचं तुम्ही इथे बोलून घ्या आणि सर्वे बांधण्याने रस्ता काढून हा रस्ता कायमस्वरूपी करून घ्या. हा करून घ्या आपण. आणि त्यांनी मग यांनी समोरच्या व्यक्तीने काय कबूल केलं का आम्ही उद्या सकाळचं हे पाईपलाईन जोडून देतो. 5 दिवस जोडलीच नाही. का जोडली पहिले साहेब असं झालं. पहिले पण असं झालेले असं काय नाही. अवजार आणले काय तुम्ही अवजार बघा आता तुम्ही अवजार बघा याच्या आधी पण हा रस्ता झालेला आहे. जुना बांध बघा अवजार बघा. तुम्हाला माहित नाही आम्हाला माहिती ना. अरे बाबा रस्ता झालेला आहे. तुझं वय 25 आहे, मला 25 आहे. असू द्या तुमचं वय असू द्या. तुम्ही काय बोलती नाही. आम्हाला माहिती आहे. नाही, नाही, तुम्हाला माहिती का? आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती नाही तुम्ही रस्ता झाला का नाही. 25 आम्हाला रस्ता झाला का नाही ते माहिती ना आम्हाला इथे. आता 50 वर्षाचा आम्ही झालो आम्हाला माहिती नाही. आम्हाला रस्ता झाला का नाही ते माहिती नाही. त्याच्या हातीमध्ये रस्ते असेल किंवा रस्ता झाला का नाही ते आम्हाला माहिती नाही. आम्हाला वय वर्ष आमचं असू द्या कमी बरं का. आम्हाला हे स्थानिक इथले नाहीयेत. हे कोळवाडीचे स्थानिक आहेत. इथून रस्ता झाला का नाही ते आम्हाला माहिती ना. आणि आधार कार्ड दाखवून करायचं का हे? रस्ता इथून झाला का नाही ते आम्हाला माहिती ना. झाला का नाही रस्ता. नाही, यांचा पण तू सगळ्याच्या समंजस पाणी केलं ना. हा. एक मिनिट बाबा. रवीचं म्हणणे असं होतं का मी कोळवाडीचा रहिवासी आहे. आपल्या गावचे सरपंच आहे प्रथम नागरिक. आता हा ऐका हे बघा आता ठीक आहे आता ते बांधतो मुलगा बांधतोय बरोबर. बरोबर. त्याचा गट वर आहे. हा त्याचा वरती गट 14 गट आहे नाही का. आणि शेतकऱ्याचा बांधायचा खाली ऐका ना हा 14 गट आहे तो बांधतोय तो मोठा तो मुलगा. आणि खाली हा 25 नंबरचा गट 25 नंबरचा गट आहे. आणि त्याच्या खाली ठाकरवाडीचा हा गट आहे. मग आता हा रस्ता 25 आणि 14 याच्या मधून जाय पाहिजे. मधून जायला पाहिजे. बरोबर आहे. आता यांचा बांध कुठे दाखवता का उभं राहून? यांचा बांध इकडं या साईडला हे भेंडीच झाड इकडे खाली कस काय रस्ता आला. इकडे दगडी वगैरे टाकून बघा या दगडी टाकल्या. त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत गाड्या आहेत त्यामुळे तो रातोरात दगडी आणून खाली करतो इथं मार्गामध्ये. आणि त्या दगडी काढायला या लोकांकडे साधन नाही. म्हणजे बांध आहे इकडं ते बघा. हा म्हणजे तुमचं म्हणणं बांध इथं आहे आणि बांध इथं असताना हे इकडं हा बांध असा खाली सरकवले आणि इथं दगडी टाकल्यात. बरोबर. बांध खाली सरकवला इथं परत दगडी टाकून दिल्या. त्याची ह्या अवजारं लागलेली असते इथं जायला याला रस्ता वाटवत नाही. त्याच्यामुळे इकडची गरीब कुटुंब आहेत ठाकर समाजाची यांच्या शेतीतून लोक जात आहेत त्या बाजूने तो रस्ता पडलेला आहे. म्हणजे अन्याय चालवलाय आणि त्यातून वरून दादागिरी करणारा मुलगा जरा थोडा जास्तच बोलतोय. हो ठीक आहे. आता हे सगळं आहे हे गट नंबर 25 मध्ये आला असेल बरोबर ना. सुद्धा आम्ही रस्ता केला इथून परंतु कसा केला. तुम्ही 25 मधले आहेत ना. 25 मधलेच आहे. का रस्ता केला तर आम्हाला जावं लागतं वरती. हे असे खड्डे पडले होते ते खड्डे बुजवण्यासाठी JCB आणला आणि सपाट करून घेतले. हे खड्डे पडलेले सपाट केले. तो आमचा 25 आमचाच रस्ता आहे. उलट ह्या लोकांनी हा रस्ता वापरू नये. यांचा इकडे खाली संबंध नाही. याने हा रस्ता वापरू नये. परंतु दडपशाहीने हे लोक हा रस्ता वापरते. ते वाकडून तिकडे रस्ता करून ठेवला. बघा या अशा पद्धतीने त्या साईडला. आता हे कोणाच्या गटात आहे. हे 25 मध्ये तुमच्या गटात. आमच्या गटात ठेवलेले हे दडपशाही करून ठेवलेले. प्रत्यक्षात जुना बांध आहे काय. जुना बांध हा इकडे चालले सरकत. हे सारखं चालेल. ते मालकी अंका दाखवत चाललेत खाल्ल्यावर. ते बघा इथे टोल्या वगैरे खाली केलेले मुरमाच्या टोल्या दिसतंय ना. आता हे बघा इथं बांध बरोबर लावून घेतलेलं आहे दगड वगैरे लावून. इथं काय संबंध नव्हता ना टाकायचं. परत ते मुरमाच्या टोल्या खाली करून घेतले. खाल्ल्या साईडला रस्ता हे करायसाठी खाली अतिक्रमण करायचं. अतिक्रमण करायचं ते प्रत्येक वेळेस चालू असते. म्हणजे इथं हा बांध असा हे विनाकारण इथं हे डबल म्हणजे मुरुम टाकलाय. मुरुमाच्या डबराच्या टोल्या आणून खाली करतो. त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे स्वतःचा. तो कुठून भरून आणतो इथं आणून खाली करतो. बर बरंच इकडे खाली बांध सारलाय. हा बांध खूप खाली सारत आलाय. आणि हसराळ वरती 25 सर्वे नंबरच आहे पूर्ण. हे 25 शेपूट आहे. हे आपण चाललोय शेपूट आहे आपण चाललोय. परंतु कसं आता ही जी वस्ती ही कोणाची. सौजन्याने ही इकडच्या बाजूची बोकड कंपनीची वस्ती आणि वरतील्या बाजूने भुईर कंपनी. मग आता ह्या तुमचं मोकळं आहे म्हणून चाललंय इकडे. हे चाललंय
मुळात इथं रस्ता सर्व बांधायच्या याच्यावर रस्ता व्हायला पाहिजे. सर्व रंबेच्या बांधा. मग तुम्ही काय करा, तुमचं 25ची त्यांनी जरी नाही केली मोजणी तर तुम्ही तुमच्या 25ची मोजणी करा आणि ह्या बाजूला जे आहे तर त्यांना सांगा सर्वे नंबरनी करायचं आहे तर 4 फूट इकडून करा, 4 फूट तिकडून करा असं सांगा. तो ऐकायला तयार नाही. तो उलट इथून 5 फूट खाली सोडा म्हणतो. कसं काय सोडा, मोजणी आणि इकडून रस्ता काढा. या पद्धतीचं त्याची अरेरावी असते. आता हे वाकडं तिकडे करून ठेवलंय ना, आता रस्ता कुठं चाललाय बघा ना. चला ठीक आहे. आता इथे प्रथम दर्शनी हे जे कोण आहे वरती, काय नाव ते त्यांचं? शिवाजी बापू भुईर. शिवाजी बापू भुईर. पण ते बापू बिवा भुईरच्या नावाने क्षेत्र आहे इकडचं. त्यांचे वडील हयात आहेत. बर ठीक आहे, पण त्यांचीच असेल ना. त्यांचं. हा ऍक्च्युली हा बांध आहे ओरिजिनल आणि हे इकडे टाकलंय, हे अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण करून टाकलंय म्हणून आमच्याकडं हे पण इथं अतिक्रमण केलं अतिक्रमण केले अगोदर. आणि हे ठाकर समाजाचे लोक लोक आहेत. ते गरीब लोक असल्यामुळं त्यांच्या त्या शेतीतून तिकडून रस्ता काढा. पाहतोय ना. रस्ता कुठं बंद झाले ते पण दाखवू. तसं आपल्या नियमाने जर टाटामुक्ती असेल, टाटामुक्तीला काय म्हणणे काय येते तर बांधायचा आता संपत ही अगोदर कुठं लावली तुम्हाला काय दिसते? ही चूक ठाकर वस्तीची का कोणची? त्या शेतकऱ्यांनी मान्य नाही नाही ऐका ना, तू समर्थ शेतकरी खाली अवजार सुविधा असलं पर्याय रस्ता कुठं हे हे ऐका ना भाऊ, इकडे ना थांबा ना जरा, काढा ना जरा, थांबा ना. हे जे आहे उपनेर बरोबर, हे कोणाच्या हातीत लावलं तुम्ही? हे कोणाच्या हातीत आहे? रस्त्यात ते रिअल आहे. ते जे दिसते ते लोकांना सगळ्यांना दिसते असं काय नाही. कुणाला दिसत तुमच्या हातीत आहे, तुमच्या हातीत आहे का रस्ते ते? आमची हद्द अजून मोजलेली नाही कोणची. त्यांची पण हद्द मोजली नाही, आमची पण हद्द मोजलेली नाही. हे काय असतं ते नियमाने होऊ द्या, रिक्सर होऊ द्या, कायद्याने होऊ द्या. आमचा हे म्हणणे. आता तुमचा बांध कुठे कायद्याने? बांध कायद्याने बांध तिथे. चला बरं दाखव मला बांध. ते काय बांध तिथे. वरती लाव ना तुमची बांध. मग बांध कुठे येणार तुमचे? हे कुठे भाऊ? नाही नाही, जे काय आहे ना ते त्यांना पण हद्द माहिती नाही, आम्हाला पण हद्द माहिती नाही. आता तुम्ही तर म्हणता येत आहे तुमचा बांध. आमचा बांध आहे ना इथं. हे काय आमचा बांध इथंच आहे. मग हद्द कुठे तुमची? रोडची हद्द अहो, ऐका, तुमच्या गटाच्या हद्दीत आहे ना, ते ना ही हद्द त्यांना पण माहिती नाही, आम्हाला पण माहित नाही. बांध कोणी घातला? अरे इथं बांध, इथं कोणाचा आहे हो बांध? बांध आहे. मग हद्द माहित नाही कसं काय? नाही ना माहिती हद्द आम्हाला. या बांध तुमचा नाही का? मग बांध बांध कसं घाला? बांध तो वडलोपाचीच घातलाय. वडलोपाडची. वडिलांना हात माहिती असं म्हणून तुम्ही नका बोलू, ते वाद घाली विना. हे बघ मित्र, पहिली गोष्ट माहित नाही ना, तो बांध आहे ना पहिल्यापासून तुमचंच आहे ना. तुमचं म्हणणं हे रस्त्यामध्ये आहे ना, मग कशाला रस्त्यामध्ये ठेवता नाही? रस्ता आमच्या हातीतून आहे ना. रस्ता आमच्या हातीतून आहे ना. कशावर कशावर? मग आम्ही मोजणी करून घेणार आणि मग रस्ता होणार. काय असेल तर रिक्सर मोजणी होणार आणि मगच रस्ता होणार. रिक्सर मोजणी होणार आणि मगच रस्ता होणार. मग आता तो बांध मोजणी करून घातला होता. हे जे लावलंय थांब जरा, हे जे लावले हे मोजणी करून तुम्ही हे केलं. हे जे लावलंय हे काही उपनेर काय तुमचं मोजणी करून लावलं. कधी गेली मोजणी? कधी गेली? मोजणी झालेलीच आहे ना. मोजणी केली ना त्यावेळी मोजणी झालीच आहे ना. कधी गेली? वडील यावं इकडे जरा. 30 वर्षापूर्वी मोजणी झाली. तुमचं वय किती? माझं वय 25 वर्ष. 25. कधी बाबा मोजणी केली तुम्ही? झाली होती तुमची हा मोजणी फक्त सर्वे बांध आहे हा सरळ. ते हाय सर्वे नंबर, पण तुम्ही तुमच्या गटाची मोजणी केली होती का? त्याच्या जन्माच्या आधी 5 वर्ष. मग त्याला कसं काय माहिती मोजणी केली म्हणून? आता विषय असा आहे का हा गट नंबर 25 आहे. 25 मधून यांनी फुकट रस्ता ठेवलाय, समजून घ्या. तुमचा सर्वे नंबर आणि 25. अहो ऐकून घ्या जरा, थंब काढा ना. तुमचा बांध कुठे? तुमचा बांध कुठे? बांध कुठे? बांध वरती आहे. कुठे दाखवा चला. बांध वरती चला ना दाखवा. वर आहे मग. आता हे इथं आले का नाही? हे फुकटच आलंय का इकत आलंय? मग इथं ठेवताय तुम्ही?
कोणचं हे हा हे पहिल्यापासूनच इथं थांबलेले ना हे का पहिल्यापासून माहितीये काय किती वर्ष झाली इथं आली तरी 30-32 वर्ष होऊन गेले. हे उपनेर का हो 30 वर्षापासून इथंच आहे का हो आणि एवढं नाही आता घेतलं काय ते सांगतो. उपनेर 30 वर्षाचं आहे का त्यांचं घ्या ना आता. ही घरं बरं, पडून दम काढा ना हा. विषय असा आहे का तुम्ही तुमचा जो आहे ना 14 आणि 15 त्या गटाचा मोजणी करा. 25 वाले गट कुठे 25 वाले तुम्ही तुमच्या गटाची मोजणी करा आणि जे आहे सर त्याप्रमाणे दोघांनी 4-4 फूट जागा सोडा. आमची तयारी मग तयारी आहे. मग आता काय करा तयारी. आता ऐका हा. आता ते तुमचं हे जे मशीन वगैरे लावलेले आहे ना ते वरती वावरती लावा मोजणी करा आणि रितसर करून घ्या. हो चालेल हा, मोजणी ठीक आहे. करून घ्या मिक्सर करा. नाही, आता वाद घालू नका त्याचं म्हणणं बरोबर आहे. हा. तुमचा अवजार हलवा त्यानंतर त्यांची काही नळजोडणी आहे तुम्ही कधी करून देणार आज नळजोडणी काय करून आत्ता होईल लगेच. द्या. ठीक आहे आज सगळ्यांना मान्य आहे ना. नळजोडणी आत्ता होईल. ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यांनी बसा जे गट नंबर आहेत लगतधारक आणि एकत्रितपणे मोजणी आणा आणि हा जो रस्त्याचा वाद आहे हा कायमस्वरूपी सोडून टाका. नाही नाही रस्ता झाला तिथं सिमेंट रस्ता झाला पाहिजे. अहो ठीक आहे सगळं ते नंतरचे भाग आहे पण सिमेंट झाला पाहिजे, रस्ता तो इकडून रस्ता अनुभव देणार नाही. आम्हाला रस्ता इकडून पाहिजे. तिकडून घ्या तिकडून घ्या. आमच्या बाजूला विषय घ्या विषय घ्या हे मला माहिती आहे विषय घ्या. तुमचा गट कोणता आहे. तुम्ही विषय घ्या. अहो ऐका हो जरा हा कोणता गट आहे तुमचा हा मग तुम्ही कुठं उभे माहितीये का 25 मध्ये तुमचा काय संबंध इथं 25 मध्ये उभं राहायचं. संदीप भाऊ नाही ना थांबा 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 त्यांचा पलीकडे आपला रस्ता कुठून पाहिजे. सगळीकडे खाली लागलाय हा ठीक आहे त्यांचं तिकडून आहे ना मग इथं काय विषय आहे का 25चा आणि 14चा. 14, 15 आणि 25 याचीच मोजणी झाली पाहिजे का नाही. मग त्याच्यामध्ये जी मोजणी होईल ना त्याच्यामध्ये जो सर्वे नंबर जाईल तिथून तुम्ही 4 फूट द्या हे 4 ठीक फूट आहे आम्हाला मान्य आहे. हा, मग आम्ही आता म्हणतो कधी का करायची? आम्हाला मान्य आहे आम्हाला. हो सरपंच आम्ही आम्हाला मान्य ग्रामस्थ आहे. ह्या रस्त्यासाठी सरपंच इथं डांबरी या रस्ता रस्त्यासाठी ग्रामस्थांनी तुम्ही ठरवायचं. बैठकी घेतलेली आहे. ऐका ना मी कागदपत्र शेजारच्या लगतदारांनी जर संमती दिली तर रस्ता जर झाला तर नक्कीच या ठिकाणी डांबरी होऊ शकतो सिमेंट कॉन्क्रीट संमती स्ट्रीट लाईट लावा इथं बक्षीस पत्र करून घ्यायचं बरं का त्यांच्याकडून. संदीप भाऊ हे काय होतं हे संध्याकाळचं आता मिटिंग झाली उद्या परत विसरून जातात. नाही नाही विसर काय रेकॉर्डिंग झाले भाऊ तुमचं नाव काय रवी भोईर माझं नाव रवी हे भोईर. ऐका हो दादा 4 फूट जागा मी द्यायला तयार आहे इथून. बरं आता काय करायचं काय ठरलं हा? काय ठरलं पहिली गोष्ट ऐकून घ्या ऐका खाली 4 फूट म्हणतात. नाही नाही बांधाच्या खाली 4 फूट आहे का 50 फूट आहे मी म्हणल मा इकडे वर ते मोजणी झाल्यावर ठीक आहे झालंय का हा, ठीक आहे. तुमचं 4 फूट अजून 10 फूट असं आता काय करायचं तुम्ही पहिली गोष्ट की तुमचं हे जे वस्तू साहित्य ते वरती लावा. ठीक आहे चालेल. ऐका पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी का तुम्ही काय करा हे 25 आणि 14, 15 तुम्ही तुमच्या मोजणीचे पैसे भरा त्यांचे 25 ते पैसे भरतील. आमची तक्रारच नाही तर आम्ही का मोजणी करणार. आमची तक्रारच नाही काही. आमची तक्रारच नाही काही. आमची तक्रारच नाही काही. आम्ही का मोजणी करणार. आमची तक्रार नाही काही. आमची तक्रारच नाही काही. आमची 2 मिनिटं थांबा. पाईपलाईन फोडली होती ग्रामपंचायतची. ग्रामपंचायतची पाईपलाईन मला नोटीस दिला सरळ मी ग्रामपंचायत पाईपलाईन नीट करून दिली असती. यांच्या घरातले नळ आपण तोडले नव्हते हे लक्षात राहू द्या. नोटीस देण्यापेक्षा हा. सगळं आता उन्हाचे कडक दिवस आहे तो लगेच जोडून काही पण असू द्या. काही पण असू द्या. जे काय असेल ते नियमाने करू द्या. जे काय असेल ते नियमाने करू द्या. मग आता हे काय चाललंय रितसर होऊ द्या. हा, मग आता विषय असा आहे हे जे आहे तुम्ही 8 मान्य केली ती घेऊन जावा तुमच्या याच्यात लावा ठीक आहे, आता चालेल. ठीक आहे त्यांचा जो काही सॅडल बी जो तोडलाय तो भरून द्या. हो ठीक आहे. दुसरा पार्ट असा हे मोजणी करतील हो चालेल. त्यांनी जेव्हा ती मोजणी केली ती मान्य करायची. हो. तुम्हाला मान्य राहील मान्य राहील ना. तुम्हाला मान्य राहील आणि का तिथून पण पुढं 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. मी बोलतोय ना आता. मी बोलतोय ना. तिथून पुढं जर मला जर वाटलं का माझ्या निम्म्यावर जाती मोजणी तर मी पण मोजणी करू शकतो. निम्म्यावर जाती नाही ना मी नाही करू शकत. आता आम्हाला आता प्रॉब्लेम नाही आम्हाला काही. हा बांध का घातला अरे ऐका तर त्यांनी? खरं. 2 मिनिटं थांबा. हा बांध का घातला. कोणाच्या विचारून घातला बांध. आम्ही बोललो होतो का बांध घाला म्हणून. आम्ही बोललो होतो का बांध घाला म्हणून. आम्ही बोललो होतो का बांध घाला म्हणून. रस्ता बंद कोणी केला. रस्ता का बंद विषय केला. काय चाललंय रस्ता का बंद केला ऐका ना. म्हणून. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा तुम्ही. फक्त विषय कसला होता ग्रामपंचायतची पाईपलाईन तुटली होती. ओके ठीक आहे. मी ती अरे बाबा ते झालं ना आता नाही माहिती आहे का विषय कुठे का- हा? रस्ता तुम्हाला माहिती आहे का कुठे रस्ता कुठे आहे ते कोणालाच माहित नाही. जे काय नाही जे काय असेल ते सरकारी मोजणी होऊ द्या. सरकारी मोजणी करून घ्या. आता हे काय चाललंय हा? करून चाललंय घ्या. काही? सरकारी मोजणी करून घ्या ना मग. हे काय मी बोलतोय? तुम्ही काय बोलले आता का 25 ची मोजणी करणार. ओके चालेल आता ना. काय तुम्हाला मोजणी नाही करायचं नाही तुमच्याकडे करायची आपल्या मोजणी. पण तो जो गट नंबर 25 आहे हम्म. हे गावकरी वगैरे पैसे काढून त्यांची मोजणी करतील. ठीक आहे चालेल. ती जी मोजणी होईल हम्म. ती तुम्हाला मान्य असेल. मान्य असेल हा कधी ठीक आहे ज्यावेळेस माझ्या निम्म्या याच्या जाईल त्यावेळेस मी पण मोजणी करणार.
स्वतः मोजणी करणार करा ना, मग तुम्हाला हो. अधिकार आहे ना. चालेल ना. पण समजा हे बघा, माझी 4 फूट द्यायची जागा त्याची ऐपत आहे आपली. ओके ठीक आहे. याच्यावरती आता काय विषय वाढवायचा? अजून मी प्रश्नच विचारला नाही तर लगेच काय ठीक आहे. नाही पहिली गोष्ट अशी आहे का मोजणी झाली, मोजणी झाल्याच्या नंतर तुम्ही ती मान्य करा आणि जसं होईल तिकडून समजा तुमचा जर गट जर हा समजा बांध पुढे आला असेल तर काढून घ्या. हो ठीक आहे. ठीक आहे. आणि इकडून 4 फूट तिकडून 4 फूट किंवा इथून 5 फूट इकडून 5 फूट दोघांच्या सोयीचा रस्ता होईल, एकमेकाचा वाद होणार नाही. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की ती मोजणी समजा चुकीची झाली किंवा काय बदललेली आहे तर मग तुम्ही त्यांना काय लगेच हे करू नका. ऐका पहिली गोष्ट, तुम्ही तुमची मोजणी करा, त्याच्यानंतर समजा वाटलंच तर ते पुढे मागे सरकावता येईल, काय प्रॉब्लेम नाही. मान्य आहे का हे? मान्य ना. ठीक आहे. मग मोजणी होईल, मोजणीप्रमाणे तुम्ही तुमचं जास्तीत जास्त अतिक्रमण ते काढून घ्यायचं. ठीक आहे ना. चालेल ना. मान्य आहे का बाबा? मी जे बोललो ते कळलं का तुम्हाला? मान्य. ठीक आहे. मग आता काय आहे हे त्यांचं, आता हे तुम्ही काढून घ्या आणि ते फक्त आता नाही काढू शकत. ज्यावेळेस मोजणी होणार त्यावेळेस आपण काढणार रिक्सर. आता काय काढू शकतो आपण? ज्यावेळेस मोजणी होणार त्यावेळेस काढणार आपण रिक्सर. मोजणी ज्यावेळेस होणार रिक्सर त्यावेळेस आपण काढणार, त्याच्याबद्दल वाद नाही काहीच. हा व्यक्ती ऐकत नसेल, ग्रामस्थांनी याच्यामध्ये आम्ही याच्यात लक्ष घातलं होतं, पण हा मीडिया समोर जर ऐकत नसेल तर या लोकांना ऐकून का? आज तुमच्या समोर एकही माणूस बोलत नाही, एकही बोलत नाही. पण आपण चुकीचं पण बोलत नाही, चुकीचं पण बोलत नाही ना आपण. काय का बाबा चुकीचं तुम्हाला वाटतंय का आपण काय चुकीचं बोलतो? चुकी यांची म्हणून यांनी रस्त्यात आमदार लावली का? झालाय ग्रामपंचायतच्या पाईपलाईन वरती विषय झालाय. यांच्या घरातले नळ आपण मोडलेले नाहीयेत साहेब. मी तुम्हाला हे सांगतोय, आज पण हे सांगतोय तुम्हाला, आपण यांच्या घरातले नळ मोडलेले नाहीयेत. रवी घरातले म्हणतो ना, मग हे काय मोडलेले? हे घरातले नळ आहेत का? मग हे कुठले नळ? मी काय म्हणतो, ग्रामपंचायतची पाईपलाईन तुटलेली. हे नळ कुठले तुटलेले? मी काय म्हणतो, पण ते आपण करूनच देणार होतो ना. आपण म्हणतोय का नाही करून देणार म्हणून? हे कुठले तुटलेले? अहो पण हे घरातले तोडले का? आपण जाऊन घरातले नळ तोडले नाहीत आपण. तुला जरा समजते काही गोष्ट? हे पाणी नळा जाते ना घरात. हे ग्रामपंचायतचा विषय होता. ग्रामपंचायतीने मला नोटीस द्यायला मला ग्रामपंचायत नोटीस द्यायला होतं. ग्रामपंचायत तुम्ही घ्या, सगळं घ्या. काय घ्या? ऐक ना, पाहिजे का तुला? ग्रामपंचायत नोटीस पाहिजे? चालते तुला ग्रामपंचायत. अरे गुन्हा दाखल होईल. ग्रामपंचायत सार्वजनिक जमिनीचा आहे ते करून दिलेले असं काही नाही. गुन्हा दाखल होईल. अहो पण मी काय म्हणतो, मी जे आहे ना ते करून दिलेले नाही असं नाही. आणि हे 2 मिनिटं थांबा. बाळूनाना इकडे बोलू. बाळूनाना काय म्हणलं? तू म्हणतो ना नोटीस पाहिजे मला, तुला रितसर नोटीस देतो आणि रितसर आमच्या पद्धतीने कारवाई करतो. पाईप जोडला ना त्याशी मी जोडून देणार होतो. अरे तू वाढीतला आहे, तुला समजदारपणे सांगतो आपण. मी काय बोलतो ऐका ना. आपल्याच माझा गुन्हे दाखल व्हायला नको. तुला ग्रामपंचायतची नोटीस वाढवून राहिला ना, तुम्हाला उद्या नोटीस आम्हीच खर्च करायचा, आम्हीच करायचं. आज करायचं इथं मागं कोणी गेलं, आम्हीच खेळणार सगळे. जेव्हा आम्ही तेव्हा साकीट 500 रुपये लागले. 500 ते गरीब लोक 300 रुपये रोजाने जातात. अरे तू पाईपलाईन तुडी तो आणि त्यांना खर्च करायला सांगू. तू काय केलं तो? हे काय केलं हातात? काय ए ऐका, तुम्ही तुमच्या शासकीय पद्धतीने करा. बंद केलेले 25 सालांची वाद गेला म्हणून बाकी उद्योग करायचं नाही. बंद राहू द्या मग. हा तोपर्यंत मोजणी होत नाही, पण रस्ता बंद राहू द्या ना. त्याचा काय विषय? ज्यांनी बंद केला ना त्यांनी बंदच राहू देतो रस्ता. ह्या कुटुंबासंघ भुईर असतील, बोकड असतील किंवा दुधोडी परिवार असेल यांच्याकडे वडलोपारचे संबंध आमच्या बांधाशी बांध होते. ही लोक भांडणारी नाहीयेत. हा रस्त्याचा वाद जो चालला हा 20 वर्षापासून चाललाय आणि रस्ता हा चालू आहे 25 सर्वे नंबर मधूच.
दुसरा सर्व नंबरच नाही याला. त्यांच्या हातीतून त्यांची वैतूक चालू आहे. आणि आता ह्या भेंडीची झाडे आहेत, या झाडाचा पाला ह्या घरावर पडतोय, त्या पाण्याला पॅक होत्यात. त्यांच्या मुलगा जर आला असता तुम्हाला व्हिडिओ दाखवला असता. पावसाळ्यामध्ये अख्खं पाणी घरामध्ये लिकेज झालेले तरी ही लोक शांत आहेत, ही भांडती नाही. आणि हा जो रस्ता झाला ह्या रस्त्याने अवजारं ह्या रवी हापूरची जात्यात ती अवजारं टिकून नेतो, गाळ करून टाकितो. या लोकांना मोटरसायकल लावता येत नाही, जाता येत नाही. चुकीचं काही पण सांगू नका. सगळ्यांना जावं लागतं, सगळ्यांना पायी जावं लागतं असं काही नाही. आम्हाला पण पायी जावं लागतं. चुकीचं काही पण सांगू नका, कोणी काही चुकीचं सांगू नका, कोणी पण काही सांगू नका. सगळ्यांना पायी जावं लागतं असं काय. तुम्ही तुमच्या गटाची मोजणी तुला करायची नाही, ते त्यांची करतात. तर तू म्हणतोय का मग मी पण हे करणार, मी अमान्य करील तर मी काढीत नाही. कोणत्या अडगापणा? एकतर तू मान्य करतो का बा तुझं तिकडे मी तू रस्त्यामध्ये इथं उभं केले हे पण मान्य, तरी तू अडगापणा चाललाय मग जर होऊन हे योग्य आहे का? अरे विनाकारण ऐक, इथं किती लोक आहेत? 100 लोक आहेत. तू एकटा तिथं चाललाय, तुझे वडील पण व्यवस्थित बोलतात. तू यायच्या आधी वडील किती व्यवस्थित बोलत होते, तू एकटाच फक्त या गटाच्या 14-15ची तुझा गट आहे, तुझी मोजणी कर. तुला नसल करायची हे करतील, ते झाले ते मान्य कर. आता हे जे तू एकतर आधी कबूल केले गे रस्त्यामध्ये, या रस्त्यामध्ये असं ठेवता येत नाही. तू हे सगळं आडगळ केलेली आहे ती वरती कर. आम्ही त्यांना सांगतो का बाबांनो मोजणी आता ती 25 होईपर्यंत तो रस्ता खुला करा. आम्ही बी त्यांना रिक्वेस्ट करतो. आणि इथे एकमेकांना त्रास देऊ नका, ठीक आहे? आता ही भेंडी लावली, तुझ्या वडिलांनी भेंडी लावली कशा बांधा आहे म्हणून लावली ना. हा मग तुला जर इथं बांधा असता तर इथं लावली असती ना रे भेंडी. एवढं तुला समजाय पाहिजे. तू हे बघ काय होतं, तू लय तरुण रक्त असं सळसळ होती. पोलीस स्टेशनला वगैरे गेलं ना का चांगली गार होत्यात. हे बघा काय करा, यांचे 25 गट आहे त्यांना नाही भरायचे, नका भरू. 25च्या मोजणीच्या वेळी आम्हाला फोन करा, आपण ते मोजणी वेळी आपण राहू. आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला का काय तुमचं गट रस्त्यापर्यंत कशाला ठेवता ना रस्त्यात ठेवा बाजूला. काय छोटं मोठं कोण नाही होणार. ती बी लोक तिथं दगडी लावलेत ना ते काढून घेतील. एवढे वर्ष तर रस्ता चालूच आहे ना. माझी गाडी त्यांनी त्या दिवशी अडवली का मला अरे अडवली, अरे ठीक आहे जाऊ द्या. ड्रायव्हर घालीत नव्हता गाडी, अरे ऐक ना, पाईपलाईन कशात आहे? तुम्ही काय बोलताय मध्ये? मी बोलतोय ना इकडं, मी इकडे बोलतोय ना. आता मी यांच्याशी बोलतोय. मावशी ऐका, भांडण करू नका. मी यांच्याशी बोलतोय ना. चल हे भांडण करू नका, वाद घालू नका, शांततेत बोला. त्यांचं जोडून देतोय आपण. ठीक आहे, तू जोडून देतोय. तिसरी वेळ हे काही यांना वाद घालून द्यायचा नाही म्हणून आम्ही इथे येतोय. डायरेक्ट मला काय म्हणतोय का तू गावचाच नाही, असं विषय वेगळा आहे. तो जाऊ दे, त्याला तुम्ही वरती रस्ता पण पाहिला चला एकदा. रस्ता पण पाहिला चला. आपण काय म्हणतोय का तू आज तुझा रस्ता आहे का तिथं? पण त्या कुटुंबाला त्रास आहे, रस्ता बंद केला त्यांनी. तुझा काय प्रॉब्लेम आहे का? तू मोजणी आण काढून घे ना. यांनी अतिक्रमण केलं असेल तर. अतिक्रमण नाही, पण हा रस्ता ऑलरेडी चाललेला होता, मग बंद का केला? त्यांच्या हिशेतून चालला त्यांनी. तुझं बघ ना, लोकांचं कायला बघतो. तुझ्या बांधाच्या खाली तू अवजारा सोडून रस्ता बंद करून त्यांच्याकडे रस्ता करून दिला. ए ऐका, ते काय आहे ते ग्रामपंचायत ऐका, ते जोडून टाका. त्याला जोडायचं नसेल तर तुम्ही जोडा. ऐका, आणि मित्रा तू हे जे लावले ना हे काढून घे आणि सगळा विषय मिटून टाक. आणि तुम्ही ते रस्ता बंद केलाय तो ओपन करा. आणि 25 नंबरची जी मोजणी आहे ते एका ऐका हो ऐका, ती 25ची तो जो व्यक्ती करणार आहे त्याला काय हाऊस नाही मोजणी करायची. त्याच्या गाठातून सगळी लोक जातात. तुम्ही पण त्याला थोडे पैसे द्या मोजणीचे, त्याचं ते मोजणी करतील. ठीक आहे, 2 पैसे काय असेल ते द्या. आज 15 ते 16 घर आहेत. 16 घरं एकत्र येऊन ते तयार आहेत कोणत्याही गोष्टीला. फक्त एकच व्यक्ती तयार होत नाही. त्याच्यामुळे काय झालं, हा रस्ता आतापर्यंत प्रॉब्लेम आला. काय आता ह्या 15 कुटुंबाची मी जबाबदारी घेतो, एकटा वैयक्तिक जबाबदारी मी घेतो. आणि हा रस्ता चालू करावा एवढी आमची प्रामाणिक झालं. आणि ह्या भेंड्या आहेत ना, ह्या झाडं हे जर वादळ झालं तर त्यांच्या घरावर पडतील, त्यांचं मनुष्यहानी होऊ शकते. डासून घे ना, तोडू नको, डासून ठीक आहे. ती फळझाडं नाही, ती फळझाडं नाही संदीप भाऊ.
डासून केवला गेल्या वर्षी तर लाकूड पडला 15 दिवस आज आडवा पडला तरी लाकूड उचलला नाही. बरं जाऊ जुनं झालं आता जुनं झालं का? ते ऐका ना, ठीक आहे ना. काय कमी भरून देतील का? चाललंय आता हे बघा. आता तो मान्य केलंय त्यांनी का ते जे गाड्या आहेत ना त्या गाड्या तो वर करील, तुम्ही तुमची मोजणी करा, त्याला काही मोजणी त्याची करायची नाही, तो मोजणी जी होईल ते मान्य करील. ठीक आहे, जेव्हा मोजणी होईल त्याप्रमाणे 4-4 फूट दोन्ही गटातून तुम्ही रस्ता करा समजतेने, बरोबर आहे ना दादा. आणि हे जे काय वरती हे आहे ना, आता हवा खूप सुटली बरोबर, ते काय कर, झाड तोड नको, फक्त ज्या बांध्या इथं ज्या आलेत ना फांद्या हे डासून घे, आलं लक्षात. आणि रस्ता मोकळा करतील ते, पण बांध नका ना करू. त्या दिवशी तुझ्या उपराला झाला असं बाबा, मी इथं आल्यानंतर त्याला सांगितलं त्या गोष्टी करू नका, ते चांगलं नाही. जाऊ दे सुकाळी साहेब, आता ते तू काय म्हणला मारायला सुकाळी साहेब तुम्ही गप्पा बसा ना जरा, ऐका ऐका, तुम्ही काय करणार? जाऊ द्या. हे कॅमेरा पुढे रेकॉर्ड झाले. काढतो ठीक आहे. हे बघ ऐक ना, ऐक मी काय म्हणतो, ऐक ना मित्र रवी, तू आता काय कर, हे मशीन काढ आणि लगेच आणि बाबांनो तू ते दगडी काढा बरं, काढून घ्या आणि हे मशीन काढून घेईल, मग काही प्रॉब्लेम नाही राहणार. आणि ना तुम्हाला मोजणी करायची असेल किंवा त्यांना मोजणी करायची असेल तर करून कधी होणार ते पण सांगा, कारण काय मी काय म्हणतोय, मोजणी तू करून घे, पैसे आम्ही देतो बाबा. कधी कर तू सांगा मला तारीख, या तारखेला सह्या देतो तुला आम्ही 25चा, आणि पैसे आम्ही भरतो, तू करून घे. नाही वाढ काय लागायला सगळ्यांना घेऊन जातं तिथं आणि तिथं मोजणीचा अर्ज भरून टाकतो. त्याला नाहीच भरायचं, त्याला भरायचं 25 गटावाल्यांचा. 25 गटावाल्यांचा आपण पैसे याच्या का देऊ? नाही याच्या काय ऐका 25 ऐका ना, 25 मध्ये 100 जरी असली, एका व्यक्तीने जरी अर्ज केला तरी मोजणी होती. फक्त बाकीचे लोक तुम्हाला पैसे भरायला मदत करतील, तुम्ही तुमच्या गटाची करा. आता प्रॉब्लेम काय, ऐक त्यांचं काय म्हणणं, लगेच झाली पाहिजे मोजणी, लगेच नाही होत, 6 महिने तरी लागत आहेत. लगेच मोजणी होऊ शकत नाही. ठीक आहे, मग आता काय कर, तू हे काढून घे, मोजणीचे अति तातडीचे मोजणीचे पैसे भरतील ते, आणि ते तिकडे ते दगडी काढतील.